वास्तविक आता मोहोळ शहरामध्ये ग्रामीण भागाचं रूपांतर शहराकडे चाललेलं आहे आणि आपण 2015-16 मध्ये आपल्या ग्रामपंचायतीचं रूपांतर नगर परिषदेमध्ये झालं. फक्त रूपांतर होऊन उपयोग होत नाही, नागरी सुविधा मिळणं गरजेचे आहे. रस्त्याचे असेल, पाण्याचे असेल, गटरीचे असेल, सेवा मिळणं गरजेचं राहतंय. त्या दृष्टीने आपण पाहतोय या 4.5 वर्षामध्ये आपण वेळोवेळी छोट्या मोठ्या कामांसाठी किंवा जे नगरसेवक मागतील, नेते मंडळी मागतील त्याला निधी देण्याचं आपण काम केलेलं आहे. परंतु प्रत्यक्षात मोहोळ शहराला 8-8, 15-15 दिवस पाणी मिळत नाही असं म्हटलं जायचं. परंतु मी पाठीमागं वरती राजूबाईने नेलं तर कोणता एरियावरचा क्रांतीनगर बागवान एरिया, त्या ठिकाणी सांगितलं गेलं आमच्याकडे पाणीच येत नाही. नगर परिषदेसारखं शहर आहे, या ठिकाणी पाणी येत नाही. अशा पद्धतीने भूमिका घेतल्यानंतर आपण पाठीमागील कालावधीमध्ये आचारसंहितेच्या अगोदर या मोहोळ शहराला कायमस्वरूपी पाणी मिळावं. म्हणजे फक्त काय 7 दिवसाला 8 दिवसाला नाही, आठवड्यातले 7 दिवस, वर्षातले 365 दिवस दररोज पाणी आपल्या भगिनींना मिळालं पाहिजे. या उद्देशाने आपण आष्टी तलावामधून पिण्याची पाणी, राखीव पाण्याची पिण्याच्या कोट्यामधून आपण मोहोळ शहराला पाणी परवाना घेतला. 45 कोटी रुपयाची आपण योजना मंजूर केली. त्याचं प्रत्यक्षात टेंडर झालं. टेंडरच नव्हे तर मोहोळ शहरामध्ये 25 किलोमीटरची लाईन टाकली गेली. आष्टी ते पेनूर या मुख्य लाईनीवरती 10 ते 11 किलोमीटरची मेन लाईन टाकली गेली आणि प्रत्यक्ष आष्टी तलावामध्ये जॅकवेलचे खोदायचं काम संपून प्रत्यक्षामध्ये स्ट्रक्चरचं काम चालू झालेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतोय, केल्यानंतर सांगतोय, मी अगोदर सांगत नाही. अशा पद्धतीने काम करणं गरजेचं आहे. येणाऱ्या डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये जर एखाद्याच्या घराकडे लाईन आली नसेल, कधीही मालकांना मला फोन करा. एकही वस्ती, एकही चाव, एकही घर पाण्या वाचून सुटलं नाही पाहिजे. कारण केंद्र सरकार, राज्य सरकारने एक जसा ग्रामीण भागातील जनतेसाठी जलजीवन मिशन योजना चालू केली, त्याच्यामध्ये 50% राज्याचे, 50% केंद्राचे. परंतु नगरोत्थानमध्ये 100% तर 100% निधी हा राज्य सरकारचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला नगरोत्थानमध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब हे मंत्री आहेत आणि अर्थमंत्री म्हणून आपले उपमुख्यमंत्री आणि तुमचे आमचे सर्वांचे नेते अजितदादा साहेब असल्यामुळं आपल्या मोहोळ मतदारसंघासाठी, मोहोळ शहरासाठी कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडत नाही. कधीही तुम्ही जावा, तुम्हाला कधीही खाली हात पाठवलं जाणार नाही. आणि तुम्ही समजून जायचं, जर मालकाचा मंगळवारी दौरा मुंबईला जर असला तर पुढच्या आठवड्यामध्ये नक्कीच तुम्हाला कुठली तरी गुड न्यूज बघायला मिळते. मंगळवारी मालक घेऊन गेले, गुरुवारी 130 कोटीची जमा झाली. म्हणजे माझा बोलण्याचा उद्देश लक्षात घ्या तुम्ही. मालक मुंबईला येत असं मोकळं येत नाहीत. काम असेल, मतदारसंघाचं असेल तरच ते येतात आणि मंगळवारी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक लावून तात्काळ आपण त्या ठिकाणी प्रशासकीय मान्यता घेतली आणि परवा दिवशी संध्याकाळी आपल्याला 7-7:30च्या दरम्यान 130 कोटी म्हणजे 129 कोटी आणि 60 लाख रुपये का 40 लाख रुपयाची प्रशासकीय मान्यता नगर विकास विभागाकडून मिळाली. एवढंच नाही, कालच नगर विकास विभागाची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये टेंडरला मान्यता देण्यासाठी त्यांना कालच्या मीटिंग मध्ये सुद्धा मान्यता मिळाली आणि ते 130 कोटीचं टेंडर माझ्या माहितीप्रमाणे सोमवारी किंवा मंगळवारी घोषित होईल किंवा प्रसार माध्यमामध्ये तुम्हाला दिसून येईल. म्हणजे म्हणण्याचा उद्देश आहे की आज तुमच्यापाशी सांगतोय, म्हणजे ऑगस्टमध्ये 2 ऑगस्टला सांगतोय आणि ती टेंडर ऑगस्ट महिन्यामध्येच टेंडर प्रक्रिया पूर्ण होईल. आणि प्रत्येक, आता आपण मोहोळ शहरामध्ये काही ठिकाणी फिरल्यानंतर दोन्ही बाजूनी गटर असते, ओपन गटर आहे, त्याच्यामध्ये लहान मुलाचा पाय पडतो, महिलेचा हात पडतो, काही गोष्टी होतात त्याच्या मार्फत आपल्या आरोग्याला बाधक अशा घटना घडतात. त्याच्यामुळं महिला भगिनीला, लहान मुलांना आजार निर्माण होतात. ते टाळण्याच्या उद्देशाने भूमिगत गटर म्हणजे जमिनीच्या खालून आपण गटर टाकली पाहिजे. तुम्ही एक लक्षात घ्या, एका बाजूने आपल्याला पाईपलाईन जाईल, दुसऱ्या बाजूने आपल्याला गटरची योजना होऊन जाईल. म्हणजे दोन्ही बाजूला 1.5-1.5 फूट जर अंतर वाढलं तर मधला जाणारा रस्ता हा तुम्हाला चांगल्या प्रकारे रुंदीचा मिळेल. आणि तुम्हाला आम्ही आज शब्द देतो, पाईपलाईन आणि अंडरग्राउंड ड्रेनेज ही कामं पूर्ण होण्याच्या अगोदर मोहोळ शहरातील, मी चप्पा म्हणणार नाही, पण गल्ली गल्लीमध्ये 5 फुटाची जरी गल्ली असेल तर त्या ठिकाणी कॉन्क्रीटचा रस्ता केला जाईल. म्हणजे पाणी पुरवठा आणि गटरीच्या कामांमुळे रस्ते तुटतील. रस्ते तुटल्यानंतर ती रस्ते करण्याच्या उद्देशाने आपण आपला डीपी प्लॅन गेलेला आहे. तो डीपी प्लॅन माझ्या माहितीप्रमाणे आचारसंहितेच्या अगोदर किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये मंजूर होईल.
जसा डीपी प्लॅन आपला मंजूर झाला की आपण लगेच कॉन्क्रीट रस्त्याचा प्रोजेक्ट टाकणार आहे पूर्ण मोहोळ शहरामध्ये. त्याला 300 कोटी 400 कोटी लागू द्या, 500 कोटी रुपये लागू द्या, आपण या मोहोळ शहरासाठी 500 कोटी रुपये सुद्धा आपण निधी द्यायला तयार आहे. मी आज तुम्हाला कब्रस्तान या ठिकाणी मालकाचे साक्षीने शब्द देतो तुम्हाला की मोहोळ शहरातील एकही रस्ता शिल्लक राहणार नाही कॉन्क्रीटचा केल्याशिवाय. एवढंच नाही, ज्या ज्या आपल्या महिला भगिनींना पाण्यासाठी बाहेर जावं लागतं, टँकरचं पाणी घेतो आलेलो आहे आपण, त्या नगरसेवकाची चूक नाही, कारण ग्रामपंचायती योजना होती ती योजना आपण चालवत होतो. पण जस नगर परिषद झालं, तालुक्याचं ठिकाण नाही, ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी असेल, व्यवसायासाठी असेल, कोण सोलापूरला पुण्याला नोकरीच्या निमित्ताने असेल, ते सर्वजण येऊन मोहोळ शहरामध्ये राहण्यास सुरुवात केली. म्हणून मोहोळ शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. म्हणजे शहराचं रूपांतर येण्यासाठी जर तुम्ही चांगल्या सुखसुविधा दिल्या तर तुम्हाला नक्कीच आजूबाजूच्या जागेच्या किमती वाढतील. पाणी मिळालं, तुम्हाला सांगतो, रस्ते चांगले झाले तर नक्कीच तुमच्या जागेला किंमत येईल. आजूबाजूचे सर्व नोकरीवाले, शिक्षणासाठी मुलं या ठिकाणी येतील. मला तुम्हाला सांगतो, आपल्याला एक दुसरी गोष्ट मिळू शकते. त्या दिवशी आपण तुमच्या माध्यमातून आपण धनंजय मुंडे साहेबांची भेट घेतली. आपले मुले इतर ठिकाणी ॲग्री कॉलेजसाठी जातात, मालकाने त्या ठिकाणी डिप्लोमा केलेला आहे. पण सोलापूर जिल्ह्यामध्ये कृषी विद्यालय म्हणजे शासकीय महाविद्यालय एकही नाही. ते महाविद्यालय सोलापूर जिल्ह्याचं आपल्या मोहोळ शहरामध्ये होणार आहे. म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये कृषी महाविद्यालय कुठेही नाही शासनाचे. ते राहुरी कृषी विद्यापीठाअंतर्गत या मोहोळ शहरामध्ये कृषी विद्यापीठ लवकरात लवकर होईल, मी अशी तुम्हाला ग्वाही देतो. त्याचबरोबर आपण या मोहोळ शहरासाठी बऱ्याच वेळा पत्रकार बांधूंच्या माध्यमातून तहसील ऑफिसच्या पुढचं पाण्याचं साम्राज्य झालेलं आम्हाला पाहायला मिळायचं. कोण दानशूर व्यक्ती 4 टिपर आणून टाकायचे, त्याचे लगेच मीडिया मार्फत फोटो काढायचे, व्हिडिओ लावून टाकायचे, ह्या त्यांनी मुरुम टाकला. अरे बाबांनो, पण तुमचं बी नेता 14 ते 19 पर्यंत मुख्यमंत्री होते ना, पाठीमागील कालावधी होते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री. तुम्ही त्या ठिकाणी काहीतरी करायचं होतं, मुरुम टाकण्यापेक्षा कॉन्क्रीट करायचं होतं, प्रशासकीय बिल्डिंग बांधायची होती, चांगले वास्तविक आता. तुम्ही तिकडे गेला की इकडचं नाव ठेवायचं, इकडे आलं की तिकडचे नाव ठेवायचं. असं न करता आपण मोहोळ शहरासाठी काय करतोय तर तुम्हाला सांगतो, ती परिस्थिती पाहिल्यानंतर मोहोळ शहराच्या तहसील ऑफिसची प्रशासकीय बिल्डिंगसाठी आपण 25 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आणि त्याचं सुद्धा टेंडर आपल्या विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी होईल. ती कामाला सुरुवात होईल. त्याच्यानंतर आपण पोलीस स्टेशनच्या इमारतीसाठी 5 कोटी रुपये दिलेले आहेत. त्याची इमारत आपली पूर्ण झालेली आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये त्याचं उद्घाटन होऊन प्रत्यक्ष त्या ठिकाणी शिफ्टिंग होईल. त्यानंतर आपल्याला बऱ्याच वर्षापूर्वीची मागणी होती क्रीडा संकुलाची. वारंवार जागेचा प्रॉब्लेम यायचा. कोण जागा कुरुल रस्ते दाखवत होतं, कोण जागा बेलूर रस्ते दाखवत होतं, कोण जागा नरखेडची दाखवत होतं. बरेच सांगणारे दिसले. या मोहोळ तालुक्यामध्ये सांगणाऱ्याची कमीच नाही हो. कितीही सांगणार, तुम्हाला मार्गदर्शन मोफत, प्रत्यक्ष कृती 0. जर तुम्हाला ह्या गोष्टी सांगता येत असतील तर स्वतःही अवलोकन करणं गरजेचं आहे. परंतु मालकाच्या मार्गदर्शनाखाली आपण क्रीडा संकुलासाठी 5 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि त्याचंही टेंडर तुम्हाला 15 ऑगस्टच्या अगोदर लागल्यानं दिसेल. तुम्हाला फक्त 5 कोटीवरती न थांबता सोलापूर शहरापासून जवळच्या अंतरावरती मोहोळ शहर आहे. मोहोळ शहरामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये खेलो इंडियाचा सुद्धा आपण निधी आणू शकतो किंवा मॅचेस घेऊ शकतो. या उद्देशाने आपण 30 कोटी रुपयाचा सुधारित आराखडा पाठवलेला आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये वाढीव 25 कोटी रुपये सुद्धा आपल्याला क्रीडा संकुलासाठी मिळतील. एक दिवस बाजारमध्ये भेट घेण्यासाठी आपल्याला सर्व व्यापाऱ्यांकडे गेलो होतो. काय अडचणी बघा. त्या ठिकाणी महिला भगिनींनी सांगितलं, आम्हाला शौचालयाची व्यवस्था नाही, आम्हाला पाण्याची व्यवस्था नाही, आम्हाला सावलीची व्यवस्था नाही, उन्हामध्ये बसावं लागतं, उन्हामध्ये बसावं लागतंय आणि पाणी मिळत नाही, माल सोडून जागा होतो, कुणी उचलण्याची शक्यता आहे. सर्व बाजूने आम्हाला अडचणी येतात. त्या ठिकाणी आपले सर्व नगरसेवक बरोबर होते. नगरसेवकांना म्हटलं काय आपल्याला पाहिजे. त्या सर्वांनी सांगितलं की यांना एका छताखाली एक नॉमिनल पत्रा शेड वगैरे अशा पद्धतीचं तुम्ही अनगर सारखं आम्हाला करून द्या मार्केट. म्हटलं मार्केटच करायचं तर मालकांनी ग्रामपंचायत असताना केलं तर आपण नगरपालिकेत आपण म्हटलं आपण स्लॅब मध्ये येऊ. म्हटलं स्लॅब मध्ये आल्यानंतर त्यांना पाण्याची सोय देऊ, आपण पंख्याची सोय देऊ आपण त्यांना. अशा पद्धतीने आपण तात्काळ शब्द दिला. गेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या
निधीमधून आपण 5 कोटी रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी दिला. प्रत्यक्ष टेंडर झालेलं आहे आणि 15 ऑगस्ट पूर्वी मुस्ताकभाई तुम्ही सर्व डोके नगरसेवक तुम्ही लवकर टेंडर प्रक्रिया पार पाडा आणि प्रत्यक्ष कामाला 15 ऑगस्ट पर्यंत चालू करावी अशी तुम्हाला माझी सूचना करतो. शिवणलाही बोलतो. यानंतर तरुण मुलं एक दिवशी माझ्याकडे शुक्रवारी जनता दरबारापर्यंत आले. आल्यानंतर म्हटले अभ्यासिक आम्हाला या ठिकाणी छोट्या छोट्या पडत आहेत, आम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी पुण्याला जावं लागतंय, बाहेर जावं लागतंय, आम्हाला वाचनासाठी आमची आर्थिक परिस्थिती नाही, आम्ही जाऊन त्या ठिकाणी राहू शकत नाही, तर आम्हाला या ठिकाणी तुम्ही एक स्पर्धा परीक्षेची अभ्यासिका देवाची विनंती केली. त्या मुलाचं नाव मला आता आठवत नाही, पण शहरातील 5-6 मुलं आली होती. तुम्हाला सांगतो लागला तुमच्या या निधी बरोबर लगोलग 75 लाख रुपयाचा स्पर्धा परीक्षेचा आपण निधी मंजूर केलेला आहे. स्पर्धा अभ्यासिका त्या ठिकाणी तो निधी सुद्धा मंजूर झालेला आहे. प्रत्यक्ष प्रशासकीय मान्यता उद्या परवा दिवशी मिळून जाईल आणि टेंडर प्रक्रिया पार पडेल. म्हणजे मुलांच्या दृष्टीने ते काम होऊन जात आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला त्या ग्रामपंचायत नगरपालिकेमध्ये रूपांतर झाल्यानंतर ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस शिवो एकाच जागेवर बसतोय, नगरसेवक एकाच जागेवर बसतात, उपनगरसेवक एकाच जागेवर बसतात, म्हणजे ग्रामपंचायत जागेवरती सर्वजण चालू. त्यामुळं आम्ही मंगळवारीच गेल्यानंतर मालकांनी आणि मी दोघांनी अजितदादांना सांगितलं अनगरला 10 कोटी आणि मोहळा 10 कोटी प्रशासकीय इमारतीसाठी आपण द्यावे लागतील. दादा म्हणले अजून मोहळा किती द्यायचंय म्हटले, पण म्हणलं आता एवढं ते द्यावंच लागेल. आणि तात्काळ त्यांनी आपला तो निवेदन स्वीकारून दोन्हीही नगरपंचायत आणि नगर परिषद म्हणजे अनगर आणि मोहोळसाठी, फक्त अनगरसाठी नाही, अनगरच्या अगोदर नंबर मोहोळचा असेल, 2 नंबरला मालक अनगर, अगोदर मोठा भाऊ म्हणून आपल्या नगर परिषदे म्हणून अनगर आणि नगरपंचायत म्हणून आपण आपलं मोहोळ आणि अनगर, त्यामुळे दोन्ही ठिकाणी 10 कोटी रुपयाचा निधी मंजूर होईल. आणि त्यासाठी आजच्या टेंडर प्रक्रियेसाठी 2.5 कोटीचा निधी त्वरित वितरित होणार आहे. म्हणजे 20 कोटीला मंजुरी, 5 कोटी रुपये वितरित, 25% निधी दिला जाईल. आणि नवीन याच्यामध्ये वर्षामध्ये उर्वरित तुम्हाला 15 कोटीचा निधी दिला जाईल. अशा पद्धतीने आपण एक मोहोळ शहराचं विजन घेऊन बाहेर पडलेलो आहे. आपण मोहोळ शहरासाठी काय लागतंय काय लागत नाही जबाबदारी आमदार म्हणून तुम्ही निवडून दिलेले आमदाराचंही काम असतंय किंवा कुठलाही लोकप्रतिनिधी असू द्या, फक्त बोलण्यापेक्षा कृतीत आणणं गरजेचं आहे. जर कृतीत आणलं तर आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि